छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकता की आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या आज मुलाखती या भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यालयात पार पडणार आहेत। या ठिकाणी 10 ठिकाणी 10 हॉलमध्ये इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास 800 ते 850 इच्छुकांच्या आज मुलाखती या ठिकाणी पार पडणार आहेत। या मुलाखतीत जिल्हा प्रमुख किशोर शितळे असतील, भाजपा आमदार संजय केनेकर असतील या मुलाखती घेणार आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी भाजपचे आमदार संजय केनेकर आहेत। भाऊ, मुलाखती पार पडतायत, आज किती जण इच्छुक आहेत आणि किती जणांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत? जवळपास भारतीय जनता पार्टीकडं 1300 ते 1400 जणांनी आपले फॉर्म भरलेले, परंतु आम्ही त्याचे शॉर्टिंग केलं आणि 800-850 उमेदवारांच्या मुलाखती आम्ही इथं घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीनं मुलाखती चालू आहे। ज्या प्रभागात प्रत्येक प्रभागात सगळे लोकांचा उत्साह एक वेगळा आहे भारतीय जनता पार्टीबद्दल। तसं असलं तरी भाऊ, भाजपा शिवसेना या ठिकाणी युती होणार आहे असं म्हणतात, परंतु आतापर्यंत फक्त एकच बैठक झाली, अजून कुठे पुढे सुरुवात झालेली नाही असं म्हणतात की मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट बसल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल युती संदर्भातली किंवा जागा वाटपा संदर्भातली काय माहिती आहे? खरं तर मुलाखती घेण्याचा विषय असा आहे की त्या गुणवत्तेचा उमेदवार हा निश्चितपणे आम्ही करून ठेवू आणि उमेदवाराला त्याची पूर्ण माहिती आमच्याजवळ असली पाहिजे, त्याची गुणवत्ता आम्हाला माहिती पाहिजे आणि नेमका तो किती कॅपेबल आहे याच्यासाठी आम्ही करतो। आज आणि उद्या या मुलाखती चालणार आहे आणि ह्या ज्या महायुतीच्या आहे, जे महायुतीत ठरेल त्या पद्धतीने युतीमध्ये जे ठरेल ते प्रभाग आम्ही त्या प्रभागात आम्ही लढणार आहोत। महायुतीची चर्चा होत असताना शिवसेना भाजपची चर्चा झाली, सोबत काल तुम्ही RPI सोबत पण चर्चा केली, पण राज्यामध्ये तुमच्यासोबत इथं अजून एक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पण त्यांच्यासोबत अजून कुठेही चर्चा होताना दिसत नाही। डावललं जाते किंवा युतीसोबत येणार नाही? निश्चित वरतून जे काही आदेश येतील त्या पद्धतीने जिल्हा स्तरावर त्याही राष्ट्रवादी पक्षाला आम्ही युतीमध्ये सामावून घेणार आहे। नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या भाजपा कार्यालयात जवळपास 850 इच्छुकांच्या या ठिकाणी मुलाखती होणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आलेले आहेत आणि अशा 8 ते 10 कॅबिन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक कॅबिनमध्ये एक प्रमुख नेता असणार आहे। या इच्छुकांच्या ते मुलाखती घेणार आहेत। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।